माझा विश्वास आहे तुझ्यावर माया. तू हे सगळं नक्की लक्षात ठेवशील. सगळं सगळं लक्षात ठेव. बरं 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 झालं मी फायनली इकडे आले. मी तुम्हाला खरं सांगते, तिकडे ना मला वेड लागायची पाळी आली. म्हणजे असे इतके वेगवेगळे विचित्र कॅरेक्टर्स होते तिकडे. म्हणजे ते नाही का, ती लहानपणी ते स्टोरीजमध्ये ती भोपळ्यातली म्हातारी होती, मग ती आली, मग ती काहीतरी बडबडते. त्यानंतर वेताळ सुद्धा आलेला तिकडे. ते किती सगळे कॅरेक्टर्स म्हणजे. हा अहो वेताळ, ते विक्रम वेताळ. त्याच्यामध्ये जो वेताळ असतो तो विक्रम त्याच्या मानेवर बसतो, त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत असतो. तो वेताळ आलेला, तो मला प्रश्न विचारत होता. काय विचारत होता? कुठलं तरी देवीबद्दल विचारत होता. कोणती देवी? श्रीदेवी. काय? श्रीदेवी? हा, श्रीदेवी. जयप्रदा, जितेंद्र, नाही का, माधुरी. माया, श्रीदेवी ही एक ऍक्ट्रेस आहे. हे सगळे जण ऍक्टर ऍक्ट्रेसेस आहेत. कळतंय तुला? हो बरोबर आहे. हे ऍक्टरच आहेत. हे बरोबर नाही. नाही 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 बरोबर नाही हे. नाही एक मिनिट मॅडम, मला कळत नाही मी काय बोलते. माझं ना डोकं फिरतंय, मला काही कळत नाहीये. मी आराम करते, मी येते. श्रीदेवी, काय चाललंय हिचं? म्हणजे रे निरती देवी. नीरती देवी? तिचं काय? तिच्याशी संबंधित काहीतरी घडणार आहे. काय घडणार आहे? नाही, ते मलाही कळत नाहीये. पण नीरती देवी असं अचानक का काही करेल? ती काहीही करणार नाही. मार्जारी, काय झालं? म्हणजे रे काहीतरी भयंकर घडणार आहे. भयंकर संकट आपल्यावर संकट येणार आहे. निरती देवी, पौर्णिमा, काहीतरी घडणार आहे. मंजिरी सावध राहायला हवं. काहीतरी घडणार आहे. मीरा, तू हे असं कॅलेंडरवर सर्कल का केलंयस? काही नाही. मीरा, आज पौर्णिमा आहे आणि आजच्या डेटवर तू सर्कल केलंयस का? काय झालंय? तू अजून माझ्यापासून काहीतरी लपवतेस. आता काय लपवू तुमच्यापासून? मी सगळं सत्य सांगू शकत नाहीये तुम्हाला. मी इतकंच सांगू शकते की
आज काहीतरी मोठं घडणार आहे. काय घडणार आहे मीरा? आज मी एका मोठ्या आव्हानाला सामोरं जाणार आहे. तिथे काही होऊ शकतं. तुम्ही आपल्या वेदाची काळजी घ्या. मीरा काय बोलतेस तू? नको बोलूस असं. मला मला काळजी वाटते तुझी. आणि जे काही असेल त्याला आपण एकत्र सामोरं जाऊयात ना. तुला मी सांगितलं ना, मी तुझ्या सोबत आहे ह्यात. ताई, चंद्र आलाय, पण तप कुठे करायचा, कसा करायचा हेच माहित नाहीये. काय करू ना हेच कळत नाहीये का. आजींनी तप करायचं हे सांगितलं, पण कसं करायचं हे नाही सांगितलं. कळेल मीरा, सगळं कळेल. देवी आईने आपल्याला इथपर्यंतचा मार्ग दाखवलाय ना, पुढचा मार्ग दाखवेल तीच. आणि कुठली तरी योजना असेलच अगं, नाहीतर आजीने तुला तप करायला सांगितलंच नसतं. बरोबर आहे तुझं. तू एक काम कर, वेदाला झोपव आणि मग इकडे मी आहे हं. आणि तोपर्यंत काहीतरी संकेत मिळेलच. ठीक आहे, आलेच मी.